ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आता जो माझा विषय आहे तो आहे अतिशय महत्त्वाचा. आता सर्वसाधारणपणे आपल्याला कोणालाही केव्हाही साधा आजार येतो, सर्दी खोकला ताप पण असा कोणताही साधा आजार येतो आणि आपण लगेच आपल्याला ऐकवत असलेले किंवा माहीत असलेल्या गोळ्या औषधं आपण घेतो. आता वास्तविक पाहता जर थोडासा सर्दी ताप असेल तर एक दिवस दुर्लक्षच करावं. लागलीच सर्दीवर ते औषध करू नये असं म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे औषध आपण घेतो ते कोणी जर सांगितलं की बाबा हे आज हे औषध घे, कोणी सांगितलं ही गोळी घे किंवा कोणी सांगितलं की हे इंजेक्शन घे, असं घेऊ नका. अत्यंत महत्त्वाचं हे आहे का प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते. प्रत्येकाचे डॉक्टर वेगळे असतात, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आता सर्वसाधारणपणे एकच सर्दी आहे, आपण तुम्ही टी व्हीवर सुद्धा ॲडव्हर्टाईज बघता, जाहिराती बघता, एक सर्दीसारखा आजार त्याला 50-100 औषधं आहेत. तर नेमकं कोणाला उपयोगी पडेल हे महत्त्वाचं आहे. कोणीतरी सांगितलं आणि कोणाला उपयोग कशावरती आहे, नुसती सर्दी ते होते ती कशामुळे सर्दी होते हे महत्त्वाचं शोध आहे. आता पहिले डॉक्टरकडे जा, डॉक्टरांना आपला फॅमिली डॉक्टर हा महत्त्वाचा आहे. फॅमिली डॉक्टरकडे जा, तिथे त्या आपलं फॅमिली डॉक्टरला महत्त्वाचं म्हणजे जाण्याचा तिकडे हेतू असा की आपले सर्व आजार त्या डॉक्टरांना माहीत असतात. आपल्या सर्व प्रकृतीची काळजी घेणारा तो एकमेव डॉक्टर म्हणजे फॅमिली डॉक्टर. कसं ते सांगतो. आता आपण जर डॉक्टरने आपलं सांगितलं की अमुक सर्जनकडे जा किंवा अमुक ठिकाणी दुसऱ्या डॉक्टरकडे जा, तर त्यांनी जी दिलेली औषधं ही आपल्या डॉक्टरला दाखवायची आणि त्यानंतर निर्णय घ्यायचा की कोणती औषधं घ्यायची. कारण का प्रत्येक आता आपण काय करतो, 10 डॉक्टरकडे जातो, 10 डॉक्टरच्या 10 गोळ्या 10 प्रकारच्या आपण घेतो आणि मग त्याचा साईड इफेक्ट किंवा त्याचा परिणाम आपल्याला होतो. आता वास्तविकता किडनीसारख्या रोगाचे किंवा अशा अनेक आजार आहेत की ते अशा तऱ्हेची औषधं घेतल्यानंतर परिणाम होतो. सांगायचा उद्देश काय की प्रत्येक डॉक्टरला माहीत असतं की आपल्याला पेशंटला कोणता आजार नेमका आजार कोणता आहे हे माहीत असतं. बरोबर बघता एक्सरे वगैरे बघितलं ते दिले, पण मुळात त्यांच्याकडे असलेला पेशंटकडे असलेला आजार हे फॅमिली डॉक्टरच माहीत असतो. आणि त्याला विशेष म्हणजे डॉक्टर आजार म्हणजे काय की त्या आजार झाल्यानंतर त्या औषधाची क्षमता ही आपल्या पेशंटला सहन होते की नाही हे त्याला माहीत असतं. आता म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आपण म्हणतो 5 ml घे, कोणतं 10 ml औषध घे. आता ते किंवा पॉवर प्रमाणे घ्या, तर ते जे औषध आहे पॉवर आणि ते सगळं आपल्या फॅमिली डॉक्टर माहीत असते. कोणत्या पॉवरची गोळी आपल्या पेशंटला पाहिजे हे तो सांगतो आणि त्याला माहीत असतं. त्याला कोणत्याही 10 डॉक्टरांना तुम्ही औषधांचा दाखवलं तर एकच गोळी असते, ती 10 कंपन्यांची असते आणि आपण म्हणतो उगीच 10 कंपन्यांच्या 10 गोळ्या घेऊन आपण बसतो, हे चुकीचं आहे. अगदी अक्षरशः माझा प्रामाणिक सल्ला आहे की कोणताही आजार झाला, साधा असो कोणताही असो, प्रत्येक वेळेला आपलं फॅमिली डॉक्टर हा महत्त्वाचा आहे. त्यांनी जिथे पाठवलं डॉक्टरकडे, ज्या डॉक्टरकडे पाठवलं ते योग्य असतं. त्याला खरोखर आपली माहिती असते आणि त्यांनी दिलेला सल्ला हा आपण मानला पाहिजे. वास्तविकता काय होतं की अनेक आपले नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात, ते म्हणतात माझ्या मित्राला असं सर्दीनं माझ्या मित्र पण अशी झाली होती, मी असा प्रकारचं औषध केलं, तो म्हणतो माझा याला खोकला असं त्याला ताप आला होता आणि ते औषध घेतलं हे औषध घेतलं. तसं करू नका.
तसं बिलकुल करू नका. जे आपल्याला सहन होईल किंवा आपल्याला प्रकृतीला मानवेल अशी औषधं कोणती, ती आपल्या फक्त फॅमिली डॉक्टरला माहीत असतात. आणि म्हणूनच ह्या डॉक्टरचा मी वारंवार उल्लेख करतो, की माझा अनुभव आहे. मला पण अशी एक सवय होती, की कोणतं ते औषध घ्यायचं आणि डॉक्टरकडे जायचंच नाही. हीच माझी सवय होती. याच्या कोरोनामध्ये काळामध्ये सर्दी तापाची औषधं बरीच मिळायची आणि ती आपण घ्यायची. पण त्याचा त्रास नंतर मला झाला. किडनीवर त्याचा परिणाम होतो आणि तो किडनीवर परिणाम झाला. किडनीचा परिणाम लगेच परिणाम व्हायच्या अगोदरच आपल्याला ती जाणीव झाली म्हणून आपण वाचतो. काय होतं की स्टोन होतो, किडनी स्टोन किंवा मृतकडा वगैरे आपण जो म्हणतो तो होतो आणि त्याचा त्रास सर्वांना होतो. आणि तो होऊ नये झाला तर त्याचा इलाज चांगल्या डॉक्टरकडे करावा लागतो आणि त्याचा त्रास हा भयंकर असतो. हे माझं प्रामाणिक मत आहे आणि जेव्हा आलेला मला अनुभव आहे तो सांगितला आणि त्याचं तुम्ही पालन करावं असं मला वाटतं. नम्र विनंती. नमस्कार.